राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज. कन्स्ट्रक्शनचा जो डिमोलिशन वेस्ट आहे तो टाकला जातो. ही जी मोहीम करतोय आपण, याच्यामध्ये आपण सर्व घटकांना समाविष्ट करून घेणार आहे. याच्यामध्ये आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी असणार आहे, त्याच्यानंतर नागरिकांचा सहभाग असणार आहे, आपले बँकर्स असणार आहे, आपले कॉन्ट्रॅक्टर असणार आहे, त्याच्यामुळे जे आणि सगळे असोसिएशन म्हणजे जसे व्यापारी असेल, डॉक्टर असेल, फार्मासिस्ट असेल, सराफा असेल आणि व्हॉटएव्हर जे काही जे असोसिएशन असेल ज्याला सहभागी असेल त्याचा आपण वेलकम आहे. तसेच पर्यावरणवादी ज्या काही संघटना असतील, एनजीओज असतील त्याची आपण मदत घेणार आहे. थोडक्यात असं आहे की आपल्याला लोकसहभागातून आपल्याला काम नदी स्वच्छ करायची, सुंदर करायची, त्याची चर्चा करण्यासाठी ही आपली आज प्राथमिक आपण बैठक मान्य अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केली आहे. आपण जशी चर्चा होणार त्या पद्धतीने आपण एक एक गोष्ट पुढे घेऊ. आता सकाळी आम्ही काम नदी परिसर पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये जे 2.5-3 किलोमीटरचं आहे. तर आपण उद्या भुसावळ रोडचं आपला जो पूल आहे तिथून आपण सुरुवात करणार आहे. त्याच्यामध्ये आपलं नगर परिषदेकडून सध्या स्थितीमध्ये 2 JCB, 4 ते 5 ट्रॅक्टर, त्याच्यानंतर आपलं म्हणजे मनुष्यबळ साधारणपणे 60 ते 70 मनुष्यबळ असं यूज करणार आहे. आणि जसं जसं आपण दिवस आहे वेगवेगळे जे घटक आहे त्याचा आपण नक्कीच म्हणजे हातभार लागणार आहे. तर आपण एक एक मुद्द्यावर चर्चा करू आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून आम्हाला जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा असेल. ते बँकर्स आले इथं त्यांच्याकडून एक मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे. याच्यामध्ये मेन म्हणजे आपल्याला JCB, पोकलॅन, ट्रॅक्टर याचा मोठा खर्च येणार आहे. आपण निश्चितच नगर परिषदचा हातभार लावून याची जी म्हणजे मला अशी खात्री आहे आपण एकेकाला ज्याच्याकडून जेवढे शक्य आहे आपण त्याचं एक आपण तुम्ही उत्स्फूर्तपणे सांगितलं तर बरं होईल. आम्ही त्या गोष्टी नोट डाऊन करू आणि आपण चर्चेला माझ्या अध्यक्ष मॅडमच्या अध्यक्षतेखाली जी आपली बैठक आहे त्याला सुरुवात करू. आपले जेवढे यंत्रणा आहे नगरपालिकेची त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्टरचे जे काय असेल JCB किंवा पोकलॅन, ट्रॅक्टर किंवा डंपर त्या सर्वांची मदत आम्हाला लागणार आहे. जे आपल्याला जवळपास त्या बोदोड पुलापासून ते या सर्व पुलाच्या जवळपास 2-2.5 किलोमीटरचा आपल्याला एरिया हा पूर्ण कव्हर करून साफ करायचा आहे, जेणेकरून जामनेर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि स्वच्छ कसं होईल हे आपले सन्माननीय नगराध्यक्षा यांचं स्वप्नाचं जामनेर आपल्याला साकारायचं आहे. त्याचा एक भाग म्हणून आपल्याला या उद्याचा पर्यावरण दिनानिमित्त हे पाऊल उचलायचं आहे. साफसफाई, नाले साफसफाई मोहीम ही आता आपण सुरुवात केलेलीच आहे. परंतु भाऊंनी आज सकाळी सांगितल्याप्रमाणे ही नदी आपल्याला स्वच्छ करून त्यामध्ये घाट टाकणार, घाट बांधणार. पर्यावरण दिनानिमित्त आपल्याला हे उद्याचं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आपल्या सर्वांचं त्यामध्ये सहकार्य लागेल या अजिबात शंका नाही. त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने आपण त्या सकाळी 9 वाजता सर्वजण तिथं हजर राहून यामध्ये सर्व सामाजिक संस्था डॉक्टर असं सांगितलं, वकील असोसिएशन, त्याच्यानंतर उपचारातून आपले सगळे पक्ष मित्र संघटना असेच काही सामाजिक संघटना असतील त्या सर्वांची आपण तिथं मदत घेऊ. त्याच पद्धतीने आपले सर्व नगरसेवक, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी तसंच सर्व कॉन्ट्रॅक्टर यांची सर्व यंत्रणा आपण तिथं वेगळा आणणार आहे. त्यासाठी आपली सर्वांची मदत आपल्याला साहजिकच लागणार आहे. यात अजिबात शक्य नाही. आता आपण एक प्रस्तावना सादर केलेली आहे. तर आपण एकेकाने काय काय मुद्दे असेल, काय काय चर्चा असेल आपण हे सांगू. चांगला उपक्रम आमच्या मनातला उपक्रम नगरपालिका राबवते त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला एका नाले स्वच्छता आपण सांगितली. तर प्लास्टिक जे नाल्यांमधून जातं तर आपण नाल्याच्या तोंडावर म्हणजे नदीमध्ये तिथे नाला मिळतो तिथे जरा मोठ्या जाळ्या बसवल्या जेणेकरून प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे त्या अडतील तिथे आपण काढून देतात. तर प्लास्टिक नदीमध्ये जाणार नाही. आणि आपण घाट बांधण्याचा विषय केला. काही घाट जुन्या काळापासून आपल्याकडे आहे. जसं नागदेवीनगर आहे तिथे पायऱ्या आहेत, भरपूर तिथे घाण झालेली आहे. सुधार गल्ली, ब्राह्मण गल्ली तिथून पण पायऱ्या आणि घाट ऑलरेडी दर्जाचा आहे. तो जर आपण साफ केला आणि सगळ्या लोक सहभागातून तर
ते पण एक नाही, आता साफसफाई प्लस नदी नांगरणी जिथं नांगरणी योग्य जागा आहे, कारण सडक वगैरे आपण तर करता येणार नाही, पण जिथं नांगरणी योग्य आहे तिथं म्हणजे हे टप्पे तसेच आहे. आपण जेसीबी वगैरे आणणार, ते सगळे आणणार आहे. आता तुमचे अजून काही मुद्दे असेल तर हे करून म्हणजे आता मेन आता याचे म्हणजे मोदायने जेवढे मुद्दे सांगितले जसं आपण अतिक्रमण मोहीम केली तशी आता इथून पुढचे 15 दिवस 2 अधिकारी कर्मचारी आणि 2 नगरसेवक लागले त्यांच्यावर लक्ष ठेवायला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. आणि जे सीपी किंवा ट्रॅक्टर त्या दिवशी तिथे थांबणार आहेत त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी कंटिन्यू 15 दिवसाचा रोडमॅप तयार करा. त्याच्यामुळे काय होईल, आपण जाऊ उद्या नारळ फोडून उद्घाटन करून घरी चाललो आणि नंतर ते जे सीपी आणि ट्रॅक्टर भेटल्यावर कुठं राहत आपल्याला माहिती आहे, कोणी थांबत एक ज्या कॉन्ट्रॅक्टरचं जे सीपी 2 दिवस भेटणार त्याचे 2 दिवस पहिले ठरवून द्या की या 2 दिवस पैसे तिथे थांबणार करून द्या. आणि एका रोडमॅप बाबा आपण कर्मचाऱ्यांचे युक्त तिथे लावा 15 दिवस 2 दिवस प्रत्येक हा विचार होता. त्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण मीटिंग ठेवली आहे की आपले जे सर्वसामान्य 30 नगरसेवक आहे त्याचे प्रत्येकाचे 2-2, 3-3 जण 7 दिवसाचा एक ड्राईव्ह घ्यावा अशी एक अपेक्षा आहे. 7 ते 8 दिवसामध्ये कम्प्लीट होईल. आपल्याला जेवढं जास्त म्हणजे मनुष्यबळापेक्षा आपल्याला यंत्रसामुग्री जेवढी जास्त मिळेल त्याच्याने आपल्याला, कारण की तो काम नाही तर मनुष्यबळापेक्षा यंत्रसामुग्रीचं जास्त आहे. जेवढं आपल्याला मशिनरी मिळते तेवढं आपल्याला खास काम होते. एक जेसीबी आणि 2 दिवस